नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आली आहे मी अपर्णाच्या घरी, जी की माझी शेजारी आहे। तिने आज हळदी कुंकू ठेवलं होतं आणि मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू असेल, कुठलाही प्रोग्राम असेल तर आपण हेल्प करायला जातोच। तर आज आम्ही दोघी मिळून आणि छान असं छोटं मोठं डेकोरेशन केलंय, ते तुम्हाला मी ते डिटेल दाखवते। सोबतच मागच्या वेळेस तिच्याच घराचा थोड्याशा क्लिप्स टाकल्या होत्या मी होम टूर म्हणून, पण ते काही डिटेल नव्हतं टाकलं, तर आज थोडं डिटेल टाकायचा प्रयत्न करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घराच्या एंट्रन्सलाच तिने छान असा उंबरा बसवून घेतलाय, जो की मी पण बसवलाय, तुम्ही बघितलं। आणि काही सण असेल, काही प्रोग्राम असेल, असं रोज तर काही होत नाही असं लेपन करणं उंबऱ्याला। आज मात्र तिने मस्त छान असं चंदन आणि हळदीचं लेपन केलं होतं। बाहेरची मोठी रांगोळी तुम्ही बघितली ना, ती तिनेच काढली होती, पण जी शेजारची होती छोटंसं डेकोरेशन रांगोळीचं किंवा फुलांचं असेल, ते मी केलं होतं। तसं तर प्रोग्रामचा टाइम हा 6 नंतरच दिलेला होता, तरी पण 3 वाजेपासूनच आम्ही तयारीला लागलो होतो। कारण छोट्या मोठ्या गोष्टी, असं काही प्रोग्राम करायचा असेल तर भरपूर असतात, डेकोरेशन असेल किंवा काही नाश्त्याचं बनवायचं असेल किंवा स्वतः तयारी करायची असेल। आणि हा आहे अपर्णाचा छोटा मुलगा आर्यन। समोर टीव्ही युनिटवर अशी काहीशी छानशी सजावट तिने केली होती। एंट्रन्स नंतर डिरेक्टली हॉलमध्येच एंट्री केली आहे। तर एंट्रन्सला जसं आमचं मंदिर आहे तसंच तिचंही मंदिर आहे, आणि मंदिर आज असं काहीसं सजवलं होतं अपर्णाने। तर चला आपण आता किचनमध्ये जाऊयात। हॉल तर आपण बघितला, समोर वॉच बघताय ना, ती किती सुंदर लावली आहे तिने ऑनलाईनच ऑर्डर केली आहे। आणि ही आहे अलिशा, तिची मोठी मुलगी। तिला 2 मुलं आहेत, अलिशा आणि आर्यन। त्यांची पण मी रूम तुम्हाला पुढे दाखवते। मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला किचन थोडं डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न केला होता, पण नेहमी सारखंच ना, कधी फुल व्हिडिओ काढायला गेलो तर स्टोरेज फुल होऊन जातं फोनचं, आणि मग पुढचे व्हिडिओज काढता येत नाही। पण आज मात्र थोडं डिटेल घेण्याचा मी प्रयत्न केलाय, म्हणजे भरपूरच घेतलंय तसं। आता नाश्त्यासाठी काही हेल्दी ऑप्शन असेल तर, आता एवढ्या बायका बोलवल्या आपण, तर इकडे तिने मसाला दूधचा प्लॅन केला होता, तर तेच चाललंय। त्याच्यामध्ये बशी टाकली होती, तर मी तिला अलिशाला विचारते, का गं हे काय लागतंय खाली, तर ती बशीचाच आवाज येत होता। त्याच्या मागचं कारण नाही माहिती, पण बहुतेक टेस्ट छान येत असेल, त्याच्यासाठी तिने टाकलं असेल। सोबतच तिला ना तांबे आणि पितळाची भांडी खूप जास्त आवडतात, जसं की मला काचेची फारच आवडतात। तर मी माझं किचन तर पूर्ण काचेनेच भरून टाकलं आहे। त्याचप्रमाणे तिने छान पितळाची असेल किंवा तांब्याची असेल भांडी तिने ठेवली आहे। हॉलमधनं बाहेर एंट्री करताना, बाहेर म्हणजे बेडरूमच्या साईडने एंट्री करताना एकतर वॉश बेसिनचा एरिया येतो, आणि लेफ्ट साईडला येतो तो म्हणजे किड्स बेडरूमचा एरिया। तर ही जी तुम्हाला रूम दिसते, ही आहे किड्स बेडरूम। तर अलिशा आणि आर्यनची रूम आहे। खूप सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेट केली, दोघांची थीम ठेवली, बॉय आणि गर्लची, पिंक आणि ब्लू। तर हा आहे आर्यनचा बेड, आणि राईट साईडला आहे अलिशाचा बेड। हिची जेव्हा पण मी किड्स बेडरूम बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या किड्स बेडरूममध्ये सिंगल कलर ठेवला आहे। थोडासा ब्लू पण म्हणता येईल, आणि थोडा ग्रेइशमध्ये, ब्लूमध्येच मोडतो तो। तर असं वाटत होतं की पिंक पण थोडासा टाकायला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं म्हणजे तिने सर्व घरामध्ये पी.ओ.पी केलंय, सिलिंग केलंय। तर मला पर्सनली ना तिच्या सर्व पी.ओ.पी खूपच जास्त आवडतात, म्हणजे खूप प्रॉपर ठेवलं आहे।
जास्त पण असं वाटत नाही केलंय म्हणून, पण केलेलं आहे. आणि ही आहे सर्वात मोठी रूम घरातली, ती म्हणजे मास्टर बेडरूम. मी माझ्या मास्टरमध्ये काही एवढं काम नाही केलं. हे बघा, तुम्ही सिलिंग बघू शकता, खूपच सुंदर केली आहे. बेज कलर आणि ऑफ व्हाईट कलरमध्ये तिने थीम ठेवली आहे. माझा पण बेजच कलर आहे, फक्त माझा मॅट आहे आणि तिचा जरा ग्लॉसी आहे. तर अशी काहीशी आहे अपर्णाची ही रूम. आणि इकडनं डायरेक्टली समोर हॉल दिसतो. चला, आता पाहुणे मंडळी खूप सारे येत आहेत, आता काही एवढे व्हिडिओ काढणं होणार नाही आहेत. माझ्या पद्धतीने तरी मी खूप डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न केला. मागच्या वेळेस असंच कुणीतरी कमेंट केली होती की तुम्ही डिटेल वगैरे काही देत नाही, उगाच होम टूर असं म्हणून टाकतात. तर त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे, तर नक्की बघा. आता सुरुवातीची जी प्रिपरेशन चालू होती ना, तेव्हा मात्र आडवा व्हिडिओच काढला नाही, छोट्या छोट्या उभ्या क्लिप्सच घेतल्या होत्या, तर त्या काहीशा टाकते. आणि सर्व बायका घरी गेल्यानंतर मग सर्वात लास्टला, म्हणजे तसं आम्ही सुरुवातीला दोघी जणी येऊन बघत होतो आपणाला काही हेल्प हवी आहे नाही आहे, थोड्याशा गप्पा मारायला. सर्व कार्यक्रम उरकता रात्रीचे 11 साडे 11 झाले होते. जेवणही राहिले होते, त्यांचेही आमचेही. नंतर छान असे फोटोशूट केले, काही रील्स बनवल्या. तर असा होता छोटासा होम टूर. तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.